महत्वाची बातमी समोर येते। निलेश चव्हाण विरोधात आणखीन एक लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून दुसरी ही लुकआउट नोटीस जारी करण्यात येते। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याचं प्रकरण पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही नोटीस काढलेली आहे। याआधी पिंपरी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती। निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। दुसरी ही लुकआउट नोटीस आहे। याआधी सुद्धा पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेली होती। 2 नोटिसा बजावून देखील निलेश चव्हाण का सापडत नाहीये हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, 2 लुकआउट नोटीस आतापर्यंत, पण तरीही चव्हाणाच्या मुसक्या आवळण्यात काही यश येत नाहीये। नक्कीच पुणे पोलिसांना अपयश येताना पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसापासून निलेश चव्हाण हा नेमका कुठे आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। याआधी बावधन पोलिसांनी निलेश चव्हाण याच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली होती आणि आता पुणे पोलिसांनी सुद्धा लुकआउट नोटीस काढलेली आहे। ज्यावेळेस वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केलेली होती, त्यानंतर तिचं जे बाळ होतं ते हगवणे कुटुंबाने निलेश चव्हाण याच्याकडे दिलेलं होतं। काही तास ते बाळ त्याच्याकडे होतं। ज्यावेळेस कसपटे कुटुंब म्हणजे वैष्णवीचे आई वडील ते बाळ घेण्यासाठी गेलेले होते, त्यावेळेस त्यांनी नकार दिला, त्यांना धमकावलं आणि त्यांच्या दिशेने पिस्तूल सुद्धा रोखलं होतं। त्या प्रकरणी निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्यामुळेच तो आता सापडत नाहीये आणि त्यामुळे ही लुकआउट नोटीस काढलेली आहे आणि काही पथकं आहेत ती सुद्धा निलेश चव्हाण याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी आता रवाना केलेली आहेत। ही लुकआउट नोटीस काढल्यानंतरही निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांच्या हाती लागतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। पण नेमकं कोणाच्या पाठबळावर निलेश चव्हाण इतके दिवस फरार आहे हा सुद्धा प्रश्न आहे, तो उपस्थित केला जातोय। पुणे पोलिसांना नेमका निलेश चव्हाण का सापडत नाहीये असा सुद्धा सवाल आहे, तो विचारला जातोय। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।